एक महत्त्वाची घडामोड पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय। हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो, आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाकडून एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाची बातमी समोर आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर आज आणि उद्या निसर्गाचा सर्वात मोठा कोप कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पुण्याच्या हवामान केंद्राने आताच एक सॅटेलाइट फोटो जाहीर केला आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून तब्बल 1000 किलोमीटर लांबीचे काळेकुट्ट ढग महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकू लागलेत। हे ढग जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर असून हवामान तज्ज्ञांच्या मते जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे मोठमोठे गोळे बरसतील। आजचा दिवस महाराष्ट्राच्या हवामानाच्या इतिहासातील सगळ्यात भयानक दिवस ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ किंवा ही माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका। कोणत्या जिल्ह्यांना आधी तडाखा बसणार, कुठे गारपीट होणार आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। मंडळी, सध्या जरी तुमच्या भागात वातावरण शांत वाटत असेल, ऊन पडलेलं असेल, तरी सुद्धा फसू नका, कारण याच परिस्थितीला हवामान तज्ज्ञ वादळापूर्वीची शांतता म्हणतात। येत्या 2 ते 3 तासांमध्ये अचानक आकाश काळेकुट्ट होईल आणि भर दुपारी रात्रीसारखा अंधार पडेल। गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल इतकं काळोखी वातावरण होईल। याला शास्त्रज्ञ निसर्गाचा ब्लॅकआउट म्हणतात। मागच्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसानं आधीच झोडपून काढलं आहे। कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी यातून सावरत असतानाच आता प्रशांत महासागरात सुपर एल्निनो नावाचा उष्णतेचा राक्षस सक्रिय झाला आहे, जो दर 15 ते 20 वर्षांनी जागा होतो। अरबी समुद्रातील वाफेचे महाकाय डोंगर जेव्हा हिमालयाच्या बर्फाळ हवेला धडकतात तेव्हा अशी 1000 किलोमीटर लांबीची ढगांची साखळी तयार होते। हे ढग प्रचंड जड आहेत, त्यामुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि मोठी गारपीट होणार आहे। जिल्ह्यांचे इशारे आणि टप्पे। हवामान विभागानं टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे, ती आपण समजून घेऊया। 1. पहिला टप्पा, पश्चिम महाराष्ट्र। या ढगांचा पहिला तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला बसेल। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला सगळ्यात आधी फटका बसेल। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी भागात ढगफुटीसारखी परिस्थिती होऊ शकते। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, पाटण, कोयना भागात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होईल। पुणे आणि बारामतीच्या नागरिकांनीही लक्षात घ्या, पुण्यात साधी गारपीट नाही तर बर्फाचे मोठे गोळे पडण्याची आणि चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। 2. दुसरा टप्पा, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश। नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ताशी 120 ते 140 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील। हे वारे घरांवरील पत्रे उडवू शकतात, जुनी झाडे उन्मरून पडू शकतात। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि कांद्याच्या बागांवर याचा थेट परिणाम होईल। नाशिक, इगतपुरी, संगमनेर, मालेगाव, सिन्नर परिसरात काही मिनिटात रस्ते बर्फाच्या चादरीत झाकले जातील असा अंदाज आहे। 3. तिसरा टप्पा, मराठवाडा। मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो, आत्ताच सावधान व्हा। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 8ही जिल्ह्यांसाठी डेंजर अलर्ट देण्यात आला आहे। आधीच झालेल्या नुकसानीनंतर आता पुन्हा विजा कोसळण्याची भीती या भागात सर्वाधिक आहे। पूर्वी मे महिन्यात जशी भयानक परिस्थिती झाली होती तशीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने अजिबात दुर्लक्ष करू नका। 4. चौथा टप्पा, विदर्भ। नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी सुद्धा मोठा इशारा आहे। येथील उष्णता आणि हिमालयाची थंड हवा एकत्र आल्यामुळे विजांचे मोठे लोड जमिनीवर आदरू शकतात। अकोला, वाशिम, अमरावतीत ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, ज्यामुळे उभी पिके आडवी होऊ शकतात। शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना। प्रशासनाने जाहीर केलेल्या या 5 सूचनांचे काटेकोर पालन करा। पहिली सूचना, जर तुमची कांदा, गहू, हरभरा किंवा हळद या पिकांची काढणी झाली असेल तर ती तातडीने ताडपत्रीने झाका। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ताडपत्रीवर मोठे दगड किंवा वजनदार वस्तू ठेवा। दुसरी सूचना, जनावरांना झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यात अजिबात बांधू नका। वीज कोसळण्याची भीती असल्याने त्यांना पक्क्या इमारतीच्या आडोशाला न्या। तिसरी सूचना, विजा चमकत असताना मोबाईलवर बोलणे टाळा। उंच झाडांखाली, शेतात
किंवा मोकळ्या माळ रानावर उभे राहू नका. चौथी सूचना, घरावरील पत्र्यांवर आत्ताच अवजड वस्तू ठेवा आणि जुन्या झाडांपासून दूर राहा. पाचवी सूचना, आज आणि उद्या प्रवास करणे टाळा. अतिशय गरज असेल तरच सुरक्षित मार्गाने बाहेर पडा. यंत्रणा हाय अलर्टवर. हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ अशा 20 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. सॅटेलाइट पुरावे मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्टवर आहे. प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. एनडीआरएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका, पण सतर्क नक्की राहा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधा. बळीराजाला आमची हात जोडून विनंती आहे, तुमची वर्षभराची मेहनत झटक्यात मातीमोल होऊ देऊ नका. वेळीच उपाय करा, पिके आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. महत्वाची नोंद, हा अंदाज उपग्रहावरील फोटोवर आधारित आहे. हवामान कधीही रूप बदलू शकते, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत प्रशासकीय इशाऱ्यांकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ आणि ही माहिती आत्ताच तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि संपर्कांवर शेअर करा. एका शेतकऱ्याचे जरी नुकसान टळले तरी आपला हा प्रयत्न सार्थकी लागेल. हवामानाचे सर्व अपडेट्स वेळेवर पाहण्यासाठी आपल्या GR इन्फॉर्मेशन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. निसर्गापुढे माणूस छोटा आहे, पण सावधगिरी बाळगली तर आपण सुरक्षित नक्कीच राहू शकतो. धन्यवाद. सुरक्षित रहा, सतर्क रहा.